त्याच्यामध्ये काय झालं की भारत सरकारनं जी एक ऑर्डर काढलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सर्व कंपन्या ज्या आहेत त्या ऑइल कंपन्यांना म्हटलं आहे की तुम्ही जे घरगुती वापराचा जो वायू आहे त्याच्यावरच पूर्ण लक्ष द्या, सोडली त्याच्यावरच फक्त लक्ष द्या, तिथे कुठे कमतरता होणार नाही. आणि त्याच्यामध्ये बाकीचं त्यांनी जे आहे कमर्शियल याच्याबद्दल तसं काही म्हटलेलं नाही. पण याचा अर्थ असा आहे की कमर्शियलला तो पुरवठा पूर्ण काही होणार नाही. तर या बाबतीमध्ये त्यांचं म्हणणं होतं की कर्नाटकमध्ये आज हॉटेल्स बंद होत आहेत. म्हटलं बघा गुजरातमध्ये काय होतं ते पण पहा. तर त्यांनी म्हटलं की आम्हाला एवढं करा की बा एकदम बंद करू नका, 25% बंद करा वगैरे वगैरे. तर म्हटलं ठीक आहे, का शेवटी मी काय करणार, मी CMना सांगतो. तुम्ही CM साहेबांना सांगितलं, ते म्हणाले मी बोलतो वरती, पण कठीणच दिसतं आहे कारण त्यांनी वरून ॲडवायझरी पाठवलेली आहे की डोमेस्टिक जो आहे सप्लाय लोकांना बरोबर तो कुठेही अडचणीत येता कामा नये. तर मग रॉकेल देता येईल का, रॉकेल घेतील का, त्याच्यावर पण चर्चा केली. तर त्याने 10-1 वर्षापूर्वी जे आहे नागपूर कोर्टाने एक लिहिलेला आहे विषय आहे की उज्ज्वला असेल तर रॉकेल कशाला. पण सध्या परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना कळवायचं ठरवलं कोर्टाला सुद्धा की आता आम्ही ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला दुसरा काही उपाय नाही. जे लोक रॉकेल वापरतील, काय ढाबेवाले वापरतील, कोण वापरतील. मोठे मोठे हॉटेल्सवाले वगैरे काय ते तर काय वापरू शकणार नाही, ते पत्र लिहिणार आहोत. आणि दुसरं म्हणजे मी त्या हॉटेलवाल्यांना विचारलं तुम्ही रॉकेल वापरणार का, ते म्हणा आम्हाला सगळा सेटअप चेंज करावा लागेल आणि ते रॉकेल रिस्की पण आहे खूप त्या दृष्टीने. तर हे असे सगळे प्रश्न झाले. तर CM म्हणाले भाऊ मी बोलतो वरती कसं काय आहे ते. आणि दुसरा प्रश्न होता कांद्याचा आणि मका. तर ते म्हणाले मी मीटिंग लावतो, नाफेडच्या पण लोकांना बोलवतो आणि मग त्याच्यासाठी त्या भुसे साहेब होते, त्याच्यानंतर राहुल अय्यर होते, बोरसे म्हणून आमदार ते होते, हे होते आपला बनकर, दिलीप बनकर होते. अशी सगळी मंडळी होती. आम्ही किंवा कांद्याच्या बाबतीत काहीतरी करा. तर या सगळ्या अशा अडचणीत म्हणे बघू आता काय करता येईल ते.